नमस्कार, मी ऋतुजा. दुपारच्या एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. त्रिपुरा सरकारच्या निषेधार्थ औरंगाबाद बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. मुस्लिम अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी स्वायत्त संस्थेची मागणी. अंमली पदार्थांचा साठा घेऊन जाणाऱ्या माजी नगरसेवकाच्या मित्राला अटक. हजारांची लाच घेताना गंगापूरचे पोलीस नाईक गजाआड. आता पाहूयात सविस्तर बातम्या. नबी-ए-करीम मोहम्मद सलेह अल्लाह सल्लम यांच्याबद्दल अपशब्द आणि त्रिपुरा सरकारच्या निषेधार्थ पुकारलेल्या औरंगाबाद जिल्हा बंदला कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे. जुना औरंगाबाद शहरातील व्यापार बंद होते. बंद पाळून निषेध करण्यात आला. त्रिपुरा सरकारच्या निषेधार्थ आज औरंगाबाद शहरातील व्यापार आणि व्यवहार कडकडीत बंद होते. N6 जकात नाका, रोशन गेट, शहा बाजार, चेलीपुरा, किराडपुरा, बायजीपुरा, जिन्सी, नवाबपुरा, लोटा कारंजा आदी भागातील दुकाने 100% बंद होती. इतकेच काय तर मटन, चिकन, फिश मार्केट देखील बंद होते. शहरातील संस्था आणि संघटनांतर्फे बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. एडीएन प्रतिनिधींनी जुन्या शहरात फेरफटका मारला असता आजच्या बंदला 100% प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. नबी-ए-करीम मोहम्मद सलेह उल्लाह सल्लम यांना अपशब्द वापरल्याने हा बंद पुकारण्यात आला होता. दरम्यान दुपारी काही तरुण शिवाजीनगर भागातील व्यापाऱ्यांची दुकाने बंद करण्यास लावत असल्याने यावेळी तणाव निर्माण झाला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हुकूमत से मुतालबा करना चाहते हैं कि जो त्रिपुरा में जो हालात हुए हैं वो फौरी तौर पर रुके जाए और जो शरअंगेज़ तंजीमें हैं उस पर पाबंदी आयद की जाए और जहाँ कहीं भी ऐसे मामला मुसलमानों के साथ ज़्यादती हो रही है वो भी बंद किए जाए और जो अनासिर तंजीमें जो इसको नुकसान पहुंचा रही उन पर भी पाबंदी आयद की जाए और जो गुस्ताख रसूल का मामला हो रहा है, जैसे कि वसीम रज़वी का मामला भी अभी नुमाया है, तो उस पर भी गिरफ़्तारी हो और उस पर भी पाबंदी आयद की जाए. जो उसने किताब शाया किया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नाम से, जिसमें नाजिबा कलमात और कुछ मामला जो शरअंगेज़ी पैदा करते हैं इंसानियत में, वो उस पर भी पाबंदी आयद की जाए. त्रिपुरा के तशद्दुद के ख़िलाफ़ है. इसका हमारा बंद का जो मकसद है, त्रिपुरा में जल्द से जल्द फौरी तौर पर ये तशद्दुद रोका जाए और जो दहशतगर्द जो तंजीमों ने ये किया है, जिसके ज़िम्मेदार है, उनको कड़ी सज़ा दी जाए और उन तंजीमों पर बैन लगाया जाए. और अगर ये नहीं रुकता है या पूरी दुनिया में कहीं भी मुसलमानों पर इस तरह का जुल्म होता है तो रज़ा अकेडमी इससे भी कड़ा एक्शन लेंगे, इससे भी बड़ा हम कदम उठाएंगे और हर वक्त हर कदम पे हर एतबार से हम तैयार रहेंगे. और हम लोगों ने तकरीबन पूरे इलाकों का सर्वे किया है, जैसे कि सिटी चौक, शाहगंज, लोटा कारंजा, घास मंडी, पैठन गेट और नारे गाँव और कटकट गेट, रोशन गेट, सेंट्रल नाका और बुड्डी लाइन, तमाम इलाके अल्हम्दुलिल्लाह सब बंद हैं. और मैं तमाम को मुबारकबाद देता हूँ कि अल्लाह ताला ऐसा इत्तेहाद औरंगाबाद में क़ायम और दायम रहे और मुसलमानों को इत्तेहाद की बहुत ज़रूरत है. अल्लाह आपस में एक दूसरे की मोहब्बत अता फरमाए. ये बंद इसलिए मनाया जा रहा है कि त्रिपुरा में जो हालात हुए हैं और मुसलमानों पे जो जुल्म किया गया है, जो हमारी मसाजिदों को नज़र आतिश किया गया है और बिलखुसूस हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी की गई है, तो हमने इसके लिए बंद रखा है. और जहाँ जहाँ भी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की गुस्ताखी की गई है और होगी, इंशाअल्लाह आशिक़ रसूल उसका भरपूर जवाब देंगे हर तन मन धन से. बार्टी, सारथी, महाज्योती या स्वायत्त संस्थांच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी मार्टी या नावाने स्वायत्त संस्थेची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष JM अभ्यंकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बार्टी, सारथी, महाज्योती, टार्टी तसेच अमृत अल्पसंख्याक कार्य मंत्रालय स्वायत्तता संस्थेच्या धर्तीवर अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी स्वायत्त संस्थेची निर्मिती करावी या मागणीचे निवेदन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष JM अभ्यंकर यांना देण्यात आले आहे. मार्टी मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या समितीच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात विविध मागण्यांचा समावेश आहे.
मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचे विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे स्पर्धा परीक्षेला बसत नाहीत, त्यांना शासकीय नोकऱ्या मिळत नाहीत, त्यांना शासकीय सेवेत पुरेशी संधी उपलब्ध करून द्यावी आदी मागण्यांचा या निवेदनामध्ये समावेश आहे। या निवेदनावर अझार जब्बार पठाण, सय्यद अब्दुल रहमान आसिफ, साजद पटेल, शेख मुख्तार, शेख मतीन अहमद, यूसुफ पटेल, जावेद पठाण, सय्यद अनवर अली आदींच्या सह्या आहेत। भारतीय संस्था है जो शेड्यूल कास्ट और नवबौद्ध के लिए बहुत सारा अच्छी तरीके से काम करता है। आदिवासी विभाग के लिए भी रिसर्च इंस्टीट्यूट है और उसमें जो भी काबिल बच्चे हैं उन बच्चों को वहाँ पे एमपीएससी यूपीएससी की पूरी तैयारी करने के लिए जो भी मार्गदर्शन लगता है, उनको स्कॉलरशिप जो लगती है, किताबों के लिए पैसा लगता है, ये तमाम बातों की व्यवस्था जिस तरीके से बार्टी, सारथी और अन्य ऐसा आदिवासी के लिए भी जिस तरीके की संस्था है वैसी संस्था यहाँ पर भी होना चाहिए, ऐसा हमने बताया है। आपको ऐसा लगता है कि कोई स्कीम में हमारा कोई अंतर्भाव नहीं है, राज्य शासन ने जो भी उसका इनकम है, जो भी उसका बजट है, वो सब बजट में हमको भी उसका स्थान मिलना चाहिए। ऐसा जो अल्पसंख्यक को लगता है वो यदि नहीं होता है, स्कीम है लेकिन वो इम्प्लीमेंट प्रॉपरली नहीं होती है, तो उसके बारे में यदि आप लोग आयोग की तरफ आते हैं तो उसको ज़रूर कुछ ना कुछ मार्ग हम निकाल सकते हैं, यही मैं आपको बता सकता हूँ। मुद्दा बार्टी सारथी के हवाले से है तो हमारे वेलकम ग्रुप ने और दूसरे लोगों ने ये मुद्दा उठाया कि साहब इसी पैटर्न के ऊपर एक मार्टी की भी हमने स्थापना करनी चाहिए। और इसी तरीके से उन्होंने बहुत अच्छे से ये बातें कही कि साहब ऑलरेडी हमने एक कमीशन हम बनाए हैं, बैठे हैं, रिपोर्ट नवाब मलिक साहब तक सबमिट की है और ये जो मुद्दे आपने बताए ये तमाम मुद्दे उसके अंदर इंक्लूड है। तो हम असल में ये भी हम उम्मीद कर रहे हैं कि जब ये रिपोर्ट वहाँ पर सैंक्शन होगी तो बहुत सारी चीज़ें उसके ज़रिए से रिजॉल्व हो जाएगी। और साहब को हमने बार्टी सारथी के बारे में बताया और साहब को इस बारे में पहले से सभी संगठन के ये एप्लीकेशंस वो आ गए हैं और उन पर स्टडी की है उन्होंने और उन्हें आश्वासन दिलाया कि हम जल्द ही इस पे जो है तो अमल करेंगे। और उन्होंने एक रिपोर्ट भी बनाई 500 पेज की, वो उन्होंने बोले कि ये गोपनीय है, हम आप के पास तक तो नहीं पहुंचा सकते, मगर उन्होंने भी स्टडी करे कि मुस्लिम जो कम्युनिटियों की रिपोर्ट आई हुई है और अल्पसंख्यक मुसलमानों को जो है तो एजुकेशन में, समाज में, हर तरीके में तरक्की के लिए क्या करना चाहिए। तो हमें उम्मीद है और उन्होंने उम्मीद जताई है कि जल्द से जल्द इसकी स्थापना, मुस्लिम की मार्टी की स्थापना करेंगे। अंमली पदार्थांच्या गोळ्या घेऊन जात असताना सिटी चौक पोलिसांनी सापळा रचून एका माजी नगरसेवकाच्या मित्राला दुचाकीसह अटक केली। त्याच्याकडून नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आलाय। सध्या देशात अंमली पदार्थ तस्करीच्या अनेक घटना समोर येत आहेत। कालच गुजरातमधील द्वारका या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज प्राप्त करण्यात आले आहेत। तसेच आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे। असं असताना औरंगाबाद या ठिकाणी नशेच्या गोळ्या दुचाकीमधून घेऊन जाण्याची एक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दुचाकी स्वाराला अटक केली असून संबंधित दुचाकीही जप्त केली आहे। याबाबत अधिक चौकशी केली असता संबंधित दुचाकी ही औरंगाबाद येथील माजी नगरसेवकाच्या भावाची असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। सय्यद मंजूर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। संबंधित आरोपी नशेच्या गोळ्या घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना कळाली असता या माहितीच्या आधारे सिटी चौक पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी औरंगाबाद येथील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली आहे। वेरूळ लेणी पाहण्यासाठी कोरोना लसीचे प्रमाणपत्र अनिवार्य असून हा नियम इतरत्र लागू करण्यात आला आहे। त्यासाठी लेणी परिसरात स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले। वेरूळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना लसीची किमान एक तरी मात्रा घेतलेली असणे बंधनकारक करण्यात आले आहे। लस घेतली असल्याचे प्रमाणपत्र दाखविल्यानंतरच वेरूळ लेणीत प्रवेश दिला जात आहे। ज्यांनी एकही लस घेतलेली नाही अशा पर्यटकांना लस घेण्यासाठी या ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आले असून वेरूळ लेणी येथे तहसीलदार सुरेंद्र देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बलराज पांडवे, पुरातत्व विभागाचे राजेश वाकलेकर, आरोग्य विस्तार अधिकारी शशिकांत ससाने, मंगेश शिंदे, ग्रामविकास अधिकारी स्वप्नील घरमोडे यांच्या उपस्थितीत या लसीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली। जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशाने औरंगाबाद शहरातील बिबिका मकबरा, औरंगाबाद लेणी, पितळखोरा, अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला, वेरूळ लेणी आदी पर्यटन स्थळांसाठीही हा आदेश लागू आहे। पर्यटनाशी संबंधित सर्व सरकारी कार्यालय आणि पर्यटन आयोजकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा सक्तीच्या करण्यात आल्या आहेत। औरंगाबाद शहरातील बिबिका मकबरा, औरंगाबाद लेणी, पितळखोरा, अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला, वेरूळ लेणी आदी पर्यटन स्थळांसाठी हा आदेश लागू आहे।
अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, MRP डिस्काउंट, विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चिलीपुरा, औरंगाबाद. एक बार ज़रूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें. बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264. हमारी विशेषताएं: स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी ज़रूरी चीज़ें पाइए यहाँ एक ही छत के नीचे. सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त. बाल कामगार कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे, हे आवाहन बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे व 14 ते 18 वयोगटातील मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास सुधारित कायद्याने बंदी आहे. 14 वर्षाखालील मुलांना व 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास आस्थापना मालकास किमान 6 महिने व जास्तीत जास्त 2 वर्ष कारावास व किमान 20,000 रुपये ते जास्तीत जास्त 50,000 रुपये पर्यंत दंड किंवा दोन्हीही शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांना कामावर ठेवू नये असे आवाहन चंद्रकांत राऊत, कामगार उपायुक्त औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी केले आहे. बाल कामगार कामावर ठेवणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मोटरसायकल सोडून देण्यासाठी गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक हरिश्चंद्र नरके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. तक्रारदार यांना दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस स्टेशनला जमा केलेली मोटरसायकल सोडून देण्यासाठी, यातील तक्रारदार यांना दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि मोटरसायकल सोडून देण्यासाठी हरिचंद्र अशोक नरके यांनी 10,000 रुपयाची लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रारदार यांनी तक्रार दिली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने लाचेच्या मागणीची शहानिशा केली असता हरिचंद्र अशोक नरके यांनी 10,000 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावरून नमूद आलोसे यांच्या विरुद्ध पोटाने गंगापूर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक मारुती पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी यांनी केली आहे. त्यांच्या सदरच्या कारवाई आणि कामासोबत पोलीस निरीक्षक राजेंद्र सिनकर, विलास चव्हाण, केवल सिंग घुसिंगे, सांगदेव बागुल यांनी मदत केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार आल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. शिवसेनेतर्फे खडकेश्वर येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. लसीशिवाय अन्नधान्य, वेतन, इंधन मिळणार नाही या दृष्टीने सेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या पुढाकाराने हे केंद्र सुरू करण्यात आले. आज लसीकरणाचा शुभारंभ या ठिकाणी झाला. आज सरकारने जाहीर केलेलं आहे की जर दोन लस घेतली नसेल तर कुठलं पेट्रोल मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही, काहीच मिळणार नाही. त्यामुळे आता सगळ्यांनी लाईन लागली. पण मी एक सांगतो की माननीय उद्धवजींनी इतकी काळजी घेतली की सगळ्या दोन्ही लसी घेतल्यानंतर मला सांगा ना, एकदम उतरला ते कोरोना उतरला. आणि जे काही थोडा बहुत बाकी असेल ते सगळ्यांनी जर 100% जर लस घेतली, दोन्ही लस घेतल्या, तर कुठेही कोणी आजारी पडणार नाही. आणि म्हणूनच आज प्रदीप जयस्वाल साहेबांनी हा एक कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. आणि एकच सांगतो की आज दिवसभर जेवढे होतील तेवढे
समजा कमी जरी पडले तर माननीय प्रदीपजी सिडको हे दुसऱ्या दिवशीसुद्धा चालू ठेवतील करा. आणि मध्यवर्ती भागामध्ये सिडकोच्या टी व्ही सेंटरला पण होणार आहे. असे 4-5 ठिकाणी प्रदीपजी हा पूर्ण कॅम्प घेणार आहे. त्यामध्ये इतकंच आहे की सगळ्यांनी यावं. आज आपण पाहिलं की शहरातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो, मध्यपुरताच नाही तर शहरातील जिल्ह्यातील सर्व लोकांना विनंती करतो की आपण सर्वांनी 2 लस घ्यावी, ताकी आपल्याला भविष्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही. अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं. आज या ठिकाणी खडकेश्वर या ठिकाणी लसीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तसंच सिडकोमध्ये संभाजी क्रीडा मंडळ क्रीडांगण या ठिकाणी एक 4-5 दिवसाच्या आत परत सिडको हडकोच्या लोकांना सोयीस्कर होईल अशा ठिकाणी सुद्धा लसीकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जाईल. लसीकरण करून घ्या, अन्यथा वेतन मिळणार नाही असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या 2 मात्रा घेणे बंधनकारक असल्याने कमीत कमी 1 मात्रा घेतली असल्याबाबतचे प्रमाणपत्र सर्व शासकीय कार्यालयातील आहरण आणि संवितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेतल्यानंतरच नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्याचे वेतन अदा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी कोषागार अधिकारी यांना दिले आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर करणे, कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश लागू करण्यात आलेले आहेत. तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली 2 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी, खासगी आस्थापनेवरील कर्मचारी, व्यावसायिक फेरीवाले, टॅक्सी चालक आणि इतर कामगार यांचे तात्काळ लसीकरण पूर्ण करून घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने जे अधिकारी कर्मचारी यांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाची एकही मात्रा घेतलेली नाही अशा अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यात येऊ नये. तसेच अधिकारी कर्मचारी यांचे सर्व प्रकारचे वैयक्तिक मागण्याबाबतचे देयक पारित करण्यात येऊ नये. खासगी व्यक्तीबाबतच्या इतर वैयक्तिक देयकासही उपरोक्त नमूद बाब अनिवार्य राहील. हे बातमीपत्र येथे संपलं. आमचं सविस्तर बातमीपत्र पाहण्यासाठी रात्री 8:30 वाजता पहा एडीएन.